आज आपण बनवणार आहोत मसाला मॅगी व्हेजिटेबल्स टाकून। खूपच छान लागते आणि पावसाचा सीझन आहे त्यामुळे अजून गरमागरम खूप छान लागेल। नमस्कार, मी कविता नेहरे। आपण मॅगी बनवणार आहोत। साहित्य बघून घेऊयात। मॅगी घेतले मी इथे, टोमॅटो घेतलाय बारीक कापून, एक कांदा घेतलाय मोठा बारीक कापून, स्वीट कॉर्न घेतलेत, वटाणा घेतलाय, शिमला मिरची घेतली आहे। अजून काही व्हेजिटेबल्स असतील तुमच्याकडे तुम्ही घेऊ शकताय, जसे की पनीर, गाजर, जे काही भाज्या असतील तुमच्याकडे तुम्ही त्या घेऊ शकताय। इथे मी चवीप्रमाणे मीठ घेतलाय, लाल तिखट घेतलाय, हळद घेतले, धने जिरे पावडर घेतले आणि इथे मी मॅगीचा मसाला घेतलेला आहे। कढई घेतले, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलंय, थोडं बटरही टाकलेलं आहे। कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान परतला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। यात थोडंसं मी तूप टाकलेलं आहे, तुपाने खूप वेगळी चव लागते। कांदा छान परतवून घ्यायचा आहे। यामध्ये आपण आता सगळ्या भाज्या टाकून घेणार आहोत, त्याही परतवणार आहोत चांगल्या। भाज्या छान परतल्या की त्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत। मॅगी मसाला शेवटला टाकायचा आहे, त्याच्याने चव खूप छान लागेल। मसाला छान परतला की त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। मी इथे 2 मॅगी घेतलेली आहे, त्याप्रमाणे मी पाणी टाकलेलं आहे। पाण्याला छान उकळी आली आहे, त्यामध्ये आपण मॅगी टाकणार आहोत। मॅगी छान शिजवून घ्यायची आहे। इथे आपण आता मसाला टाकणार आहोत मॅगीचा। पावसाळ्यात नक्की तुम्ही मॅगी करून पहा, खूप छान लागते। इथे आपली मॅगी तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की व्हेजिटेबल्स टाकून तुम्ही मॅगी करून पहा।
थँक्यू.